हॅव टू बी किंवा हॅज टू बी म्हणजेच असणे आवश्यक आहे. जिम्मेदारीने कर्तव्याने झाले पाहिजे, असले पाहिजे हे सांगण्यासाठी वापर. आता वाक्यरचना पाहून घेऊया. करता, त्यानंतर हॅव किंवा हॅज टू बी, त्यानंतर विशेषण व त्यानंतर माहिती. यू हॅव टू बी ॲक्टिव्ह म्हणजेच तू ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे. दे हॅव टू बी हेल्दी, त्यांनी तंदुरुस्त असणं आवश्यक आहे किंवा असलेच पाहिजे. शी हॅज टू बी स्ट्रिक्ट विथ द चिल्ड्रन, तिने मुलांशी स्ट्रिक्ट असणे आवश्यक आहे. राज हॅज टू बी रेडी, राजने तयार असणं आवश्यक आहे किंवा असलेच पाहिजे. वुड, भूतकाळातील सवय सांगण्यासाठी वुडचा वापर करतात. वाक्यरचना पाहूया. करता, त्यानंतर वुड क्रिया पहिले रूप, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. काही उदाहरणं पाहूया. जेव्हा तो तरुण होता तेव्हा तो फुटबॉल खेळत असे. When he was young, he would play football. जेव्हा ते लोक शाळेत होते तेव्हा ते नाणी जमवत असत. When they were in school, they would collect old coins. Would चा उपयोग डायरेक्ट चे इनडायरेक्ट करताना will चे would करावे. राज said, I will bring sweets. राज म्हणाला मी मिठाई आणीन. आता इनडायरेक्ट वाक्य पाहूया. राज सेड दॅट ही वुड ब्रिंग स्वीट्स. राज म्हणाला की तो मिठाई आणेल. सर सेड द ऑफिस विल बी क्लोज ऑन मंडे. सर सेड दॅट द ऑफिस वुड बी क्लोज ऑन मंडे. सर म्हणाले की ऑफिस सोमवारी बंद असेल. If I were the Prime Minister of India, I would give free food to poor people. मी जर भारताचा पंतप्रधान असतो तर मी गरिबांना मोफत अन्न दिले असते. आता सिंग्युलर आणि प्लुरल पाहूया. सिंग्युलर म्हणजेच एक वचन आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन. आता काही उदाहरणं पाहूया. मॅन, मेन, वुमन, वुमेन, गर्ल, गर्ल्स. यात मॅन म्हणजे एक वचन, मेन म्हणजे अनेक वचन, वुमन म्हणजे एक वचन म्हणजे सिंग्युलर आणि वुमेन म्हणजे प्लुरल म्हणजेच अनेक वचन, गर्ल म्हणजे सिंग्युलर आणि गर्ल्स म्हणजे प्लुरल. आता काही अजून उदाहरणं पाहूया. बॉक्स, बॉक्सेस, ट्री, ट्रीज, चाइल्ड, चिल्ड्रन, ग्लास, ग्लासेस, कार, कार्स, फिश, फिश, बुक, बुक्स, कस्टमर, कस्टमर्स, पेन, पेन्स, काऊ, काउज, बॅग, बॅग्स, पेपर, पेपर्स, वर्कर, वर्कर्स. युजेस ऑफ नाउन्स म्हणजेच नामांचे किंवा नावांचे उपयोग. नाम म्हणजेच वस्तू, उपयोगानुसार बदला व बोला. दिस इज माय बॅग, ही माझी बॅग आहे. माय बॅग ह्या बदली माय कार, हाऊस, मोबाईल, वाईफ, मदर, बुक हे ऍड करू शकतो. दुसरं उदाहरण पाहूया. व्हॉट इज द प्रॉब्लेम, काय प्रॉब्लेम आहे. आता प्रॉब्लेम बदली फॉर्म्युला, रूल, मीनिंग, सिस्टीम, कॉस्ट, प्रोसिजर असं आपण ऍड करू शकतो. तिसरं उदाहरण. दॅट इज अ कॅट, ती मांजर आहे. आता मांजर या बदली डॉग, काऊ, बॉक्स, बॅग हे नाम वापरू शकतो. चौथं उदाहरण. दीज आर माय फ्रेंड्स, हे माझे मित्र आहेत. आता फ्रेंड्स किंवा मित्र या बदली बुक्स, पेन्सिल्स, नोटबुक्स, रिलेटिव्स या गोष्टी ऍड करू शकतो. ऑट टू म्हणजे सल्ला देण्यासाठी वापरतात, नैतिक कर्तव्य सांगण्यासाठी वापरतात.
प्रबळ संभावना सांगण्यासाठी वापर. वाक्यरचना पहा. कर्ता, त्यानंतर ought to, त्यानंतर क्रिया, पहिले रूप, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती म्हणजेच इन्फॉर्मेशन. यू ought to eat fruits. तू फळं खाल्ली पाहिजे. यू ought to know the rules. तुला नियम माहित असलेच पाहिजे. She ought to get the promotion. तिला प्रमोशन मिळालं पाहिजे. रवी ought to stop drinking. रवीने दारू पिणे बंद केले पाहिजे. आता इफ नॉट चा वापर कसा करावा ते पाहूया. इफ म्हणजे जर. अनलेस यू स्टडी हार्ड यू विल फेल. आता याच्याच बदली इफ यू स्टडी हार्ड यू विल नॉट फेल. रिमूव्ह टू. I was too small to defend my goalies. टू म्हणजे इथे अर्थ होतो खूपच. आता ह्याला रिमूव्ह करायला आपण वेगळं वाक्य रचना करूया. I was so small that I could not defend my goalies. Myself म्हणजे मी स्वतः. My name is संजय जाधव. माझे नाव संजय जाधव आहे. आय एम 34 years old. मी 34 वर्षाचा आहे. आय स्टे ॲट परेल. मी परेलला राहतो. आय लाईक पिझ्झा. मला पिझ्झा आवडतो. आय एम अ टीचर. मी शिक्षक आहे. माय हॉबीज आर सिंगिंग, रीडिंग अँड फोटोग्राफी. आय वॉच मराठी मूव्हीज. मी मराठी चित्रपट बघतो. मेक नाउन म्हणजेच नाम बनवा. ब्रेव, ब्रेवरी. पुअर, पॉवर्टी. वीक, वीकनेस. हॅपी, हॅपीनेस. रियल, रियालिटी. डार्क, डार्कनेस. मेक नाउन परत नाम बनवा. फ्रॉम वर्ब्स. To manage, management, manager. To act, acting, action, actor. To pay, payment, prayer, payer. To cook, cooking, cook. To sing, singing, singer. Hardly when. जेव्हा दोन घटना लगेचच एका मागोमाग घडतात तेव्हा हार्डली व्हेन वापरतो. काही उदाहरणं पाहूया. आय हॅड रीच द स्टेशन. द ट्रेन केम. हार्डली हॅड आय रीच द स्टेशन वेन द ट्रेन केम. नो सूनर डीड द शॉप ओपन दॅन आय बॉट सम मिल्क. हार्डली हॅड द शॉप ओपन वेन आय बॉट सम मिल्क. डायरेक्ट, इनडायरेक्ट स्पीच म्हणजेच प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कथन. डायरेक्ट स्पीच म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तीचे वाक्य जसेच्या तसे त्याच शब्दात सांगणे म्हणजे डायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तीचे वाक्य आपण आपल्या शब्दात इतरांना सांगतो ते वाक्य म्हणजे इनडायरेक्ट स्पीच म्हणजेच अप्रत्यक्ष कथन. विजय सेड आय एम व्हेरी हॅपी टुडे. विजय सेड हे रिपोर्टिंग वर्ब आहे आणि आय एम व्हेरी हॅपी टुडे हे रिपोर्टेड स्पीच आहे. डायरेक्टचे इनडायरेक्ट करताना वाक्यात काही बदल खालील प्रमाणे करा म्हणजेच काही नियम पाहूया आता. टेन्स काळामध्ये बदल करा. साधा वर्तमान काळ म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स चा साधा भूतकाळ म्हणजे सिंपल पास्ट करा. चालू वर्तमान काळाचा म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअसचा चालू भूतकाळ करा म्हणजेच पास्ट कंटिन्युअस टेन्स करा. पूर्ण वर्तमान काळाचा म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा पूर्ण भूतकाळ करा म्हणजेच पास्ट परफेक्ट टेन्स करा. चालू पूर्ण वर्तमान काळाचा म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर त्याचा चालू पूर्ण भूतकाळ म्हणजेच पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करा. सिंपल पास्ट टेन्स असेल
म्हणजे साधा भूतकाळाचा पूर्ण भूतकाळ म्हणजेच पास्ट परफेक्ट टेन्स करा. पास्ट कंटिन्युअस असेल म्हणजे चालू भूतकाळ असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ करा. पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळात बदल करू नका. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भूतकाळात बदल करू नका. भविष्यकाळ म्हणजे फ्युचर टेन्स विल शाल चे वुड करा. एम इज चे वॉज करा. आर चे वेअर करा. हॅव किंवा हॅज चे हॅड करा. मे चे माइट करा. कॅन चे कुड करा. मस्ट चे मस्ट ठेवा किंवा हॅड टू करा. सर्वनामात म्हणजेच प्रोनाउन्स मध्ये खालील बदल करा. सर्वनाम बघा. आय चे शी किंवा ही करा. मी चे हर किंवा हिम करा. यू चे शी किंवा दे किंवा ही किंवा दे असं करू शकता. यू चे हर देम हिम किंवा देम असं करू शकता. वी चे दे, अस चे देम आणि आर चे देअर करा. धिस चे दॅट करा. दिस चे दोज करा. हिअर चे देअर करा. नाव चे देन. टुडे चे दॅट डे. टू नाईट असेल तर दॅट नाईट. टुमॉरो असेल तर नेक्स्ट डे. द डे आफ्टर. लास्ट नाईट. द प्रिव्हियस नाईट. लास्ट वीक. द प्रिव्हियस वीक. लास्ट इयर. द प्रिव्हियस इयर. ॲगो. बिफोर असे बदल करायचे. डायरेक्टचे इनडायरेक्ट करताना वाक्यातील स्वल्पविराम व अवतरण चिन्ह काढा. दोन वाक्य जोडण्यासाठी दॅट हे कंजंक्शन वापरा. आता काही उदाहरणं पाहूया. राज सेड आय लाईक मँगो हे डायरेक्ट स्पीच आहे. आपण आता इनडायरेक्ट स्पीच पाहूया. राज सेड दॅट ही लाईक मँगो. विजय सेड आय एम बिझी हे डायरेक्ट स्पीच. आता इनडायरेक्ट स्पीच पाहूया. विजय सेड दॅट ही वॉज बिझी. राधा सेड आय कॅन गिव्ह 100 रुपीज हे डायरेक्ट स्पीच आहे. आता इनडायरेक्ट स्पीच पाहूया. राधा सेड दॅट शी कुड गिव्ह 100 रुपीज. सुनीता सेड टू अनिल आय विल मेक टी फॉर यू हे डायरेक्ट स्पीच आहे. सुनीता टोल्ड अनिल दॅट शी वुड मेक टी फॉर हिम हे इनडायरेक्ट स्पीच आहे. जर अवतरण चिन्हातील वाक्य जर शाश्वत सत्य असेल तर काळात टेन्स मध्ये बदल करू नका. काही उदाहरण पाहूया. द टीचर सेड द अर्थ मूव्स अराउंड द सन हे डायरेक्ट स्पीच आहे. आता इनडायरेक्ट स्पीच पाहूया. द टीचर सेड दॅट द अर्थ मूव्स अराउंड द सन. जर रिपोर्टिंग वर्ब वर्तमान काळात किंवा भविष्य काळात असेल तर रिपोर्टेड स्पीचच्या काळात बदल करू नका. राम सेज आय एम व्हेरी बिझी हे डायरेक्ट स्पीच आहे. आता इनडायरेक्ट स्पीच पहा. राम सेज दॅट ही इज व्हेरी बिझी. जर वाक्यात सेड टू असेल तर टोल्ड वापरा. सुनील सेड टू प्रकाश आय टूक युअर बुक येस्टरडे हे डायरेक्ट स्पीच आहे. आता इनडायरेक्ट स्पीच पहा. सुनील told Prakash that he had taken his book the previous day हे indirect. आता दुसरं उदाहरण. मदर सेड आय हॅव ब्रॉट फ्रुट्स हे डायरेक्ट स्पीच आहे. आता इनडायरेक्ट स्पीच पहा. मदर सेड दॅट शी हॅड ब्रॉट फ्रुट्स इनडायरेक्ट स्पीच. तिसरं उदाहरण. फादर आस्क्ड हाऊ इज युअर फ्रेंड रवी हे डायरेक्ट स्पीच आहे. आता इनडायरेक्ट स्पीच पहा. Father asked Ravi how was his friend हे indirect speech. आता चौथं उदाहरण पहा. सुजय said to Anil let me sleep हे डायरेक्ट स्पीच आहे. आता indirect speech पहा. सुजय requested Anil to let him sleep indirect speech.